बीचवरती ना आम्ही सगळे ना वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करणार होतो. त्यासाठीच ना सर्वांनी लाईफ सेव्हिंग जॅकेट्स घातले होते. या सर्व ॲक्टिव्हिटी समुद्राच्या पाण्यात होणार होत्या, त्यामुळेच ना सेफ्टीसाठी हे जॅकेट्स घातले होते. मला तर ना खूपच भीती वाटत होती, पण सर्वजण सांगत होते सेफ आहेत सर्व ॲक्टिव्हिटीज. त्यात सर्वप्रथम आम्ही पॅरासेलिंगची ॲक्टिव्हिटी करणार होतो. मला तर ना ही ॲक्टिव्हिटी करायचीच नव्हती, कारण की ना मला खूप भीती वाटत होती. या ॲक्टिव्हिटीमध्ये पॅराशूट व बोटीच्या साहाय्याने आकाशात उंच उडवण्यात येते. म्हणूनच ना मी पण खूप घाबरले होते, पण सगळेच मला सांगत होते काही होत नाही, खूप मजा येते, हा एक्सपिरियन्स घेतलाच पाहिजे. शेवटी सगळ्यांच्या म्हणण्यानुसार तयार तर झालते मी, पण मनात अजून आतून भीती तशीच होती. पहिले तर तनुच्या पप्पांनी आणि त्यांच्या मित्रांनी ही ॲक्टिव्हिटी करून घेतली. तसे तर तनुचे पप्पा पण घाबरले होते, पण ॲक्टिव्हिटी झाल्यावर काहीच वाटत नाही, मजा येते म्हणून सांगत होते. आता माझा टर्न होता. भीती तर खूप वाटत होती. सेफ्टी बेल्ट घातला आणि तो पॅराशूटला हँग केला आणि वरती जाताना एवढं काय वाटलं नाही, कारण की ते पटपट वरती गेलं. मात्र वरती गेल्यावर त्यांनी काही सेकंदासाठी स्टेबल ठेवलं, तेव्हा मात्र खूप भीती वाटायला लागली. आणि माझं वजन कमी असल्यामुळे ना ते खूप हाय पण गेलं होतं. मी तर ना वरून ह्या लोकांकडेच बघत होती आणि नकळत स्वामींचं नाव पण तोंडात चालू होतं. नंतर आहे ना खाली पाण्यात उतरवायचे पण एक्स्ट्रा चार्जेस होते. मी नको बोलत असताना पण ना तनुच्या पप्पांनी त्या लोकांना मला पाण्यात उतरवायला लावलंच. आणि खरंच वरच्यापेक्षा पाण्यात डुबक्या घ्यायचा आनंद खूपच छान होता. आणि वरच्यापेक्षा आहे ना खाली पाण्यातच खूप मजा आली. आणि जेव्हा पॅरासेलिंगवरून खाली आले ना, तेव्हा तर खूपच छान फील होत होतं. खरंच हा एक्सपिरियन्स आहे ना माझ्यासाठी खूप वेगळा होता आणि खूप आनंददायी पण होता. नंतर आम्ही सर्वांनीच ना वेगवेगळ्या वॉटर ॲक्टिव्हिटी पण केल्या आणि इथे ना आम्हाला मस्तपैकी सनसेट पण पाहायला मिळाला.